की आमची माणसं एवढे प्रचंड ताकदीने उभा टाकतात. त्यांच्या आंदोलनमध्ये आम्ही सहभाग घ्यायचो. जेव्हा जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवून मोर्चे काढायचे चंद्रकांत ठाणेकर, मग त्या मोर्चामध्ये सुरेश गायकवाड यायचे, अरुण कांबळे यायचे, राजा ढाले यायचे आणि सारा समाज पेटून उठायचा. प्रचंड अशी ताकद समाजामध्ये की बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला सरकार देत नाही, जातीवादी लोक विरोध करतात. त्यामुळे चंद्रकांत ठाणेकरकडं म्हणजे ते आमच्यासाठी माझ्यासाठी ऐकवान होते ते. आणि त्याचाच काय प्रभाव पडल्यामुळं मी त्या चळवळीमध्ये खेचला गेलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला नाव मिळवण्यासाठी जे आंदोलन पेटलं, लोकांचे आमच्या घरं जाळण्यात आले, त्यावेळेस मी माझं वय असेल तेव्हा जेमतेम 12 वर्षाचं, आम्ही अशा अंगीमध्ये दगड घेऊन आम्ही म्हणजे मदत करायची की घर पेटले, आमचे घर जळाले, लोक रडापडी चिंकाळ्या किंकाळ्या ऐकू यायचे, अरे आपल्या लोकांना मारायला लागले, आपल्या लोकांना जीवन जाळले. मग माझं बालपणचं मन मी सुद्धा आपण काहीतरी करावं म्हणून ह्या अंगीमध्ये, फाटक्या अंगीमध्ये दगड घेऊन आम्ही आमच्या नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधणार आहोत. गेली अनेक वर्षे सामाजिक चळवळीमध्ये जे कार्यरत आहे, कोणत्याही जातीचा धर्माचा विचार न करता प्रत्येक माणसाच्या आडलेल्या नडलेल्या माणसाला मदतीचा हात पुढे करण्याचं काम ज्यांनी केलं, त्या अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. ते आहेत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे. त्यांनी पत्रकारिता केली, राजकारण केलं, अशा वेगवेगळ्या आयामाशी त्यांचा संपर्क झालेला आहे. आणि मुळामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. खरं तर आज त्यांचा वाढदिवस, या अनुषंगाने आपण त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणार आहोत. सर, आपलं वाढदिवस आहे, या निमित्तानं सर्वप्रथम माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या सर्व टीम कडून आपला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. दीर्घायुष्य असावं आणि असं समाजाचं कार्य आपल्या हातून घडत राहावं, यासाठी अगणित अशा शुभेच्छा. धन्यवाद. आपण मला भरभरून शुभेच्छा दिलात, त्यामुळे मी माइंड लाईट न्यूजचे मनापासून आभार व संचालक मिलिंद वाघमारेचे यांचे सुद्धा मनापासून आभार. थँक्यू. सर, आपल्या जीवनावरती प्रकाश टाकत असताना आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये. खरं तर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा आपण शिक्षणाची कास धरली आणि समाजसेवेचं व्रत आपल्या हातामध्ये धरत समाजाच्या हितासाठी अविरतपणे आपण कार्य करीत आहात. त्यामुळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भात काय सांगाल आपल्या कुटुंबाबद्दल. मी शत्रुघ्न जळबा वाघमारे, माझे वडील जळबा मरीबा वाघमारे, माझी आई तुकाबाई जळबा वाघमारे यांच्या पोटी आम्ही 5 भावंड जन्मलोत आणि एक बहीण. आम्ही अशी 6 जण लोक. आमची जर परिस्थिती विचारलं तर अत्यंत गरिबीची आणि अत्यंत हालाकीची होती. आणि त्या परिस्थितीत सुद्धा माझ्या बाबांनी, माझ्या माईने आम्हाला सर्व भावंडांना त्यांनी शिक्षण दिलं. आणि खूप परिस्थिती गरिबीची, कारण त्यावेळेस खायला सुद्धा अन्न मिळत नव्हतं. आम्ही एक एक दिवस उपाशी झोपायचो. कधी भातच आमच्या नशिबाला कधी माहीतच नव्हता. तर जे ज्वारीचे कन्या भरून आमची आई आम्हाला भरडा करून खाऊ घालायची. आमचे वडील सफाई कामगार होते. सफाई कामगारामुळं असल्यामुळं फारच म्हणजे काही फार मोठं ते उत्पन्नाचं साधन नव्हतं. जे काही होतं तुटपुंज ते आमच्या बाबाच्या मेहनतीतून आम्हाला जे मिळत होतं. आम्ही काय म्हणतात, माझी माय बाबाला संसारामध्ये मदत करण्यासाठी निंदायला जायची, निंदून खुरपर करायची, जे लागेल ते काम ती करत होती आणि संसाराला पुढे आणत होती. आम्ही लाकडं वेचायला जाण्यासाठी जाणे, निंदन खुरपर करणे, जे लागेल ते काम माझी माय माझ्या बाबाच्या संसाराला करत होती. आणि माझे बाबा सफाई कामगार असल्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती नव्हती आणि कुठल्या प्रकारचं आमचं कुठलं शेती नव्हती, काहीच नव्हतं. अत्यंत गरीब परिस्थितीतून आम्ही त्यावेळेस आमचं जीवन होतं. आणि त्या गरिबीमधूनच आमच्या वडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं. जेवायला बरोबर भेटायचं नाही, एक एक दिवस आम्ही उपाशी राहायचो. तर त्यावेळेस आंबील पिऊन आम्ही झोपायचो. सर, खरं तर आपण जेव्हा कुटुंबाच्या बाबतीत बोलता तेव्हा एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की आपल्या आई वडिलांनी जे शिक्षणाचा जो विचार होता तो चांगलं त्यांनी रुजवलं आणि तुम्हा सर्व भावंडांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं. आणि आपले आजोबा इकडले त्यांनाही चळवळीची जाण होती, चळवळीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्याकडूनही तुम्हाला काही प्रेरणा मिळाली का?
मी लहान होतो. म्हणजे माझं वय जेमतेम त्यावेळेस म्हणजे मला काही कळत नव्हतं. पण आमचे आजोबा एक प्रसिद्ध ह्या पंचपुऱ्यामध्ये प्रसिद्धी होते. कारण त्यांच्याकडं कुठलंही प्रकरण आलं तर ते अत्यंत चाणाक्षपणे आणि तेवढ्याच तळमळीने ते समाजातले अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेत. निजाम काळामध्ये ते काम करत असताना निजामाकडे त्यांनी म्हणजे महार समाजाला राहण्यासाठी जागा नाही म्हणून त्यांनी निजामकडे त्यांनी म्हणजे मागणी केली असता जे आज आपण चमकमुडी पाहत आहोत, येस. जे हरिजन कॉलनी वस्ती, ते हरिजन कॉलनीची जेवढी जागा आहे सिद्धार्थ नगर वगैरे, त्यावेळेस माझ्या आजोबांनी म्हणजे निजाम सरकारकडे जागा मागणी केल्यामुळे ती जागा मिळालेली आहे. म्हणजे माझ्या आजोबावर माझ्या बाबावर माझ्या माईच्या बाबावर हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते असं म्हटलं जातं. मला तर काही माहित नव्हतं. पण सांगत होते आम्हाला की तुझा आजा एक चांगला म्हणजे कार्यकर्ता होता. त्या आजाचा तू म्हणजे नातू आहेस, म्हणजे तुझ्यामध्ये त्यांचे काही गुण आहेत का, असं कधी मोठे माणसं माझ्यासोबत बोलताना करायचे. आज जी चमकुमडी या ठिकाणी उभा टाकलेली आहे, हरिजन कॉलनी जी थांबलेली आहे, ती माझ्या आजोबावर माझ्या माईच्या बाबावर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव होता असं म्हटलं जातं. खर तर म्हणजे निजाम काळापासून जे आपल्या समाजाला न्याय देण्याच्या भूमिका आहेत त्या आपल्या कुटुंबातूनच सुरुवात झाल्यात आणि त्यातून ही तुमची सुद्धा बालपण त्या अनुषंगाने घडत गेलं असं म्हणता येईल. मुळामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात तुम्हाला घरच्यांनी नेण्याचं काम केलं, तर कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलं आणि कुठे कुठे शिक्षण घेतलं, काय सांगा त्याबद्दल? माझे बाबा आणि माझ्या माईनं आम्हाला प्राथमिक शिक्षण हे देगलूर येथील गुम्मडबेस नूतन शाळा होती त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला टाकलं. प्राथमिक शिक्षण तिथून झाल्याच्या नंतर आम्ही मान्यवकासमध्ये माध्यमिक शिक्षणापर्यंत गेलो आणि माध्यमिक शिक्षण झाल्याच्या नंतर काही शाळेमध्ये वाद झाला. त्या वादाच्या रूपांतर आमचं शिक्षणाचं तिथून आम्हाला तिथं शिकता आलं नाही मान्यवकासमध्ये. 9वी पास झाल्याच्या नंतर 10वी मध्ये मी माळेगाव या शाळेमध्ये आमची टीशी टाकून तिथून आम्ही 10वी पास केली आणि 10वी पास झाल्यानंतर 11वी-12वी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी केलं आणि तिथून 12वी पास होऊन मी देगलूर महाविद्यालय येथे 1985-86ला बीकॉमची डिग्री घेतली. 88ला माझं बीकॉम झालं आणि एमकॉम पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. सर, खरं तर आपण एवढं शिक्षण घेतलं, कारण शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाला अशी अपेक्षा असते की आपला मुलगा कोणत्या तरी नोकरीला लागला पाहिजे. खरं तर तुमचं त्या काळातलं विशेषतः वाणिज्य शाखेमधलं शिक्षण होतं आणि उत्तम पद्धतीचे शिक्षण होतं. मग तुम्ही नोकरीकडे का वळा नाही तर मुळामध्ये आपण समाजसेवेकडे वळात, चळवळीमध्ये वळात, नेमकं कसं म्हणजे नोकरीच्या ऐवजी समाजसेवा याकडे वळल्यामागचे काय कारण आहे, कशामुळे वळात? मी जेव्हा बीकॉम झाल्याच्या नंतर आम्हाला कारण माझ्या सोबतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे म्हणजे काय एज्युकेटेड लोक होते आणि आम्हाला काही की आमच्या स्वतःचे निर्णय घेण्याचं म्हणजे होतं. त्यामुळं आम्हाला आमच्या सोबतीचे जे काही बीकॉम झालेले मित्र परिवार आहे, कोणी बीएड केलं, कोणी बीपीएड केलं आणि ते नोकरीला लागले. पण आम्हाला काय शिक्षणामुळे आम्हाला शिक्षणातच गोडी वाटली. कोणी आम्हाला तुमच्यासारखे सिनियर लोक म्हणायचे, अहो तुम्ही बीकॉम झाला एमकॉम करा, बँकेमध्ये नोकरी लागतात. बँकेमध्ये नोकरी म्हणजे आम्हाला आनंद वाटायचा. आम्ही जातोच की नाही तिथपर्यंत, पण तो काळ तसा होता. मग त्यामुळं आम्ही शिक्षणामध्ये तिथं नोकरीचा प्रसंग ज्यावेळेस आला तर त्यावेळेस नोकरी करता आली नाही म्हणा किंवा चळवळीमध्ये जाण्याचा प्रसंग जेव्हा आला तेव्हा बालपणामध्ये जेव्हा म्हणजे 8वी-9वीच्या वेळेस असते वेळेस पॅन्थर ही लढाऊची संघटना होती. त्यावेळेस नामांतराचा लढाव मोठा प्रचंड मध्ये पेटला होता आणि या देगलूर शहरामध्ये नामवंत आमचे म्हणजे पॅन्थरचे नेते यायचे. नामदेव ढसाळ, राजा ढाले, अरुण कांबळे, सुरेश गायकवाड ही दिग्गज मंडळी यायची आणि शाहीर साळवे हे गाण्याच्या माध्यमातून लोकांना त्यांनी पेटवायचं. एक चळवळ आमच्या नसासामध्ये होती आणि ती चळवळ मध्ये काम करण्याची त्या माध्यमातूनच मी नांदेडला शिकायला एमकॉमला गेलेत असताना सुरेश गायकवाड यांचे आम्ही भाषण ऐकायचो. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या विद्यापीठाला नाव नाही त्या विद्यापीठाची डिग्री घेऊन काय करायची असं त्यामुळे बोलायचे. त्यामुळे आम्हाला स्फूर चढायचं आणि आपल्याला वाटायचं की आपण चळवळीमध्ये गेलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. ते म्हणायचे बा आजचा तरुण कार्यकर्ता, तरुण मुलं चळवळीमध्येच येत नाहीत, दूर राहतात, लांब. मग आमच्या मनामध्ये जे बालपणाचं जे काही पाहिलं होतं आम्ही नामांतर लढ्याचं मी साक्षीदार आहे आणि त्यामुळं मी चळवळीकडे ओढल्या गेलो आणि त्या सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याची मला त्यावेळेस म्हणजे काय म्हणतात सुरुवात झाली माझी. मुळामध्ये आपण देगलूरमध्ये जेव्हा पॅन्थरचा जो लढा चालू होता तर त्या काळातले देगलूरमध्ये कोणते असे समकालीन म्हणा किंवा तुमच्यापेक्षा सिनियर म्हणा या चळवळीला पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटलं की आपणही त्यांच्यासारखं व्हावं, त्यांच्यासारखं आपण काम करावं असं वाटलं का?
नक्कीच या ठिकाणी देगलूर तालुक्यामध्ये चंद्रकांत ठाणेकर हे आमचे नेते आहेत पॅन्थरचे. कारण त्यांनी पॅन्थर या ठिकाणी रुजवली देगलूर तालुक्यात आणि एक लढाऊ संघटक नेता म्हणून या देगलूर मुखेड बिलूर त्याची छाप होती. त्यांच्याकडे पाहिलं की असं स्फूर्त आनंद वाटायचा, अपूर्व वाटायचं की आमची माणसं एवढे प्रचंड ताकदीने उभा टाकतात. त्यांचं आंदोलनमध्ये आम्ही सहभाग घ्यायचो. जेव्हा जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवून मोर्चे काढायचे चंद्रकांत ठाणेकर. मग त्या मोर्चामध्ये सुरेश गायकवाड यायचे, अरुण कांबळे यायचे, राजा ढाले यायचे आणि सारा समाज पेटून उठायचा. प्रचंड अशी ताकद समाजामध्ये की बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला हे सरकार देत नाही, जातीवादी लोक विरोध करतात. त्यामुळे चंद्रकांत ठाणेकरकडं म्हणजे ते आमच्यासाठी माझ्यासाठी ऐकवान होते ते. आणि त्याचाच काय प्रभाव पडल्यामुळं मी त्या चळवळीमध्ये खेचला गेलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला नाव मिळवण्यासाठी जे आंदोलन पेटलं, लोकांचे आमच्या घरं जाळण्यात आले. त्यावेळेस मी माझं वय असेल तेव्हा जेमतेम 12 वर्षाचं, आम्ही अशा अंगीमध्ये दगड घेऊन आम्ही म्हणजे मदत करायची की घर पेटले, आमचे घर जळाले, लोक रडापडी चिंकाळ्या किंकाळ्या ऐकू यायचे. अरे आपल्या लोकांना मारायला लागले, आपल्या लोकांना जीवन जाळले. मग माझं बालपणचं मन मी सुद्धा आपण काहीतरी करावं म्हणून ह्या अंगीमध्ये फाटक्या अंगीमध्ये दगड घेऊन आम्ही आमच्या मोठ्या म्हणजे कार्यक्रमाचे त्यावेळेस आमच्या जे नेते होते आर.एच. कांबळे, संभाजीराव मुंडगीकर, चंद्रकांत ठाणेकर, त्यानंतर नागोराव मिस्त्री, ही जी मंडळी होती ही लढाऊ मंडळी होती. ही सुद्धा बाबासाहेबांची विद्यापीठाला नाव मिळवून त्यांनी अनेक आंदोलन केले. आर.एच. कांबळे सुद्धा म्हणजे शिक्षक असून सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीला त्यांनी म्हणजे कधी साथ सोडली नाही. मुळामध्ये आपण चळवळीमध्ये गेलात आणि आपल्या हे चळवळीचं वातावरण पाहिलात, त्यावेळची पॅन्थरची लढाऊ वृत्ती बघितलात आणि त्यातून आपण घडत गेलात असं म्हणता येईल. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम केलं, वेगवेगळ्या चळवळीत काम केलं आणि या चळवळीमध्ये जात असताना कशा पद्धतीने आपली पार्श्वभूमी पुढे पुढे फुलत गेली, काय सांगाल याबद्दल? मला भारिप बहुजन महासंघाचं तालुका अध्यक्षपद मिळालं होतं. ते मी 20 वर्ष समर्थपणे सांभाळलो. कुठलेही मोर्चे असतील, आंदोलनं असतील, नांदेडला कार्यक्रम असेल, महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम असेल, एक आम्हाला प्रेरणा मिळायची, एक संजीवनी मिळायची बाळासाहेब आंबेडकरांना पाहिल्याकडून. बाळासाहेब आंबेडकरांना जर कोणी काही बोललं तर तळपायाची आग मस्तकाला जायची. म्हणजे एवढं प्रचंड प्रेम बाळासाहेब आंबेडकरांवर होतं, आजही आहे. कारण ते बाबासाहेबांचं रक्त आहे आणि त्या रक्ताशी म्हणजे त्या नेतृत्वाशी आम्ही इमानीत बरे काम केलो. त्यासोबत त्यांच्यासोबत असते त्यावेळेस सुरेश गायकवाड हे त्यावेळेस प्रभावशाली नेते होते जिल्ह्यामध्ये आणि समाजामध्ये या माध्यमातून भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून समाजातले अनेक प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन उभा केलो. मग देगलूर नगरपालिकेवर मोर्चा आम्ही काढला, उपजिल्हाधिकाऱ्याला आम्ही मोर्चा काढलो, देगलूरचे गायरानीचे प्रश्न घेऊन आम्ही मोर्चा काढलो, हरिजन कॉलनीचे प्रश्न घेऊन आम्ही मोर्चा काढलो, देगलूरला स्मशानभूमी मिळाली पाहिजे मोर्चा काढलो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून काम करण्याची एका कार्यकर्त्याला संधी मिळत होती आणि त्यातून मी अनेक नवीन नवीन आम्हाला म्हणजे काय म्हणतात काम करण्याची जिद्द उर्मी वाढत गेली आणि लोकांनी सुद्धा एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता आहे म्हणून लोकांनी सुद्धा आम्हाला प्रमोट करत होते या माध्यमातून आणि ती संधी आम्हाला या माध्यमातून प्राप्त झाली. सर, खरं तर चळवळीमध्ये काम करत असताना एकीकडे शिक्षण झालेलं होतं, म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेस आपण भूमिका मांडण्याचं काम केलं आणि आपल्याला नगरसेवकाची सुद्धा गळ्यामध्ये माळा पडली आणि तो संधी तुम्हाला मिळाली, तर काय सांगाल याबद्दल? मी प्रामाणिक चळवळीशी राहिल्यामुळं समाजातल्या मी 2002ला इलेक्शन उभा टाकलं होतं. त्यावेळेस मला संधी मिळाली नाही, पण 2007ला लोकांनी म्हणजे माझ्यावर भरभरून प्रेम केलं. बाबा एक कार्यकर्ता आहे, इमानदारीचा कार्यकर्ता आहे, याला पण संधी मिळाली पाहिजे. यामुळं लोकांनी ती इलेक्शन डोक्यामध्ये घेतली होती. समाजाचा पाठिंबा होता, इतर समाजाचा पाठिंबा होता, मुस्लिम समाज सुद्धा आमच्या वार्डामध्ये होते. मला भाई एक अच्छा कार्यकर्ता आहे, एक एज्युकेटेड बच्चा आहे, इसको चान्स मिळना चाहिए असं म्हणणारा वर्ग होता आणि त्यामुळं माझ्यासमोर दिग्गज व्यक्तिमत्व होतं जे की 25-30 वर्ष नगरसेवक त्यांनी राहिलेले वाजी सोनकांबळे, यांच्यासोबत माझी लढाई लागली होती. लोक म्हणायला लागले बाबा तुम्ही आता इतके वेळेस पाहिल्या, पोराला एक बार संधी द्या की. पण लोकांच्या मनाने ठरलं होतं आणि लोकांनी ठरवल्यामुळेच मी नगरसेवक झालो. लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल चांगली भावना निर्माण झाल्यामुळे नगरसेवक झालो. माझ्या मित्रपरिवाराच्या विचारामुळं मी नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा अनेक आपण जे काही कामं आहेत जनसेवेची ती आपण हातामध्ये घेतलं. पद मिळाल्यानंतरही आपण ग्रामीण भागामध्ये गेलात.
ग्रामीण भागाच्या व्यथा जाणून घेतलात, ग्रामीण भागामध्ये जी समाजामध्ये दुही निर्माण होते त्याला मिटवण्याचं काम केलात, अनेक चळवळीला तुम्ही प्रेरणा दिली, जे नवीन नवीन जे तरुण होते त्यांच्यामध्ये शिक्षणाकडे तुम्ही वळवण्याचं काम केलं. असे अनेक उपक्रम आणि वेगवेगळे आंदोलन आपण समाजाच्या हितासाठी केलात. तर हे करण्याची उर्मी किंवा हे करण्याची ऊर्जा नेमकी कशी आली? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्याचे जनक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे विचार आणि त्यांचं लिखाण आपण वाचल्यानंतर आपण बी काही समाजाचं देणं लागतो. आणि ही भावना मनात असल्यामुळं आपण सुद्धा समाजाच्या सुखदुःखात जायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या जनतेशी आपण नाळ जुळली पाहिजे. आणि ग्रामीण भागातला जो समाज आहे तो म्हणजे दिशाहीन असतो. तो समाज त्याला तो शोधत असतो की बाबा आपल्याला कोणी न्याय देईल का, आपला कोणाला म्हणजे आपण कोणाच्या माध्यमातून आपले कामं होतील का, आपल्याला शहरामध्ये गेल्यानंतर आपण कोणी आपल्या इमानदार आपल्याला कोणी मिळेल का. ही भावना ज्या समाजाची होती त्या समाजाला आपल्या माध्यमातून मला जेवढं काही जमलं तेवढं मी प्रामाणिकपणे काम करत आलो आणि समाजाशी एकजूट जाण्याचं काम केलं, त्यांच्याशी नाळ जुळली. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मी पाहिल्या की बाबा समाज खरंच आपला म्हणजे आजही भयभीत आहे. आजही समाजाला कोणी न्याय देत नाही, फक्त आपल्या समाजाचा वापर करतात. आणि जे इतर समाजाचे लोक आहेत त्यांना वेगळ्या प्रकारचं म्हणजे कोणी नाही कोणी देत. काही लोक चांगले असतील असं मी म्हणत नाही, सगळ्याला मी दोष देत नाही, पण काही लोक म्हणजे चांगले बी होते, काही लोक दुसऱ्या विचाराचे होते. मग अशा वेळेस माझ्यासारखा एक शिकलेला माणूस या चळवळीमध्ये आल्यामुळं समाजाच्या व्यथा जाणून घेतल्या, ग्रामीण भागाच्या व्यथा जाणून घेतल्या आणि समाजाला आपण आपल्या परीनं एक इमानतबारे त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत ते आपण शासन दरबारी मांडूया आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही मोर्चे काढलो, आंदोलन केलो. जसं आमचा मोर्चा मुंडन आंदोलन गाजलं होतं. मी नगरसेवक असताना 35 लोकांनी मुंडन आंदोलन केलं होतं. ते कशासाठी, तर देगलूरला बौद्ध समाजासाठी स्मशानभूमी मिळावी, हरिजन कॉलनीचे प्लॉट जे वाटप होते ते हरिजन कॉलनीचे प्लॉट वाटप करण्यात यावं आणि मालकी हक्क मिळावे म्हणून हे असं प्रचंड असा आमचा मोर्चा महाराष्ट्रभर गाजला होता. म्हणून ग्रामीण भागातले बी सुद्धा जे गायरानाचे प्रश्न असतील, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे कर्ज प्रकरण असतील, महात्मा फुलेचे कर्ज प्रकरण असतील, अशा विविध माध्यमातून तहसीलचे कामं असतील, जिल्हा परिषदचे कामं असतील, समाजाला दिशा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या चळवळीमध्ये मी ओढल्या गेलो. सर, त्याचबरोबर आपण जे त्या शहराला, देगलूर शहराला जे पाण्याचा जो प्रश्न होता त्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातही जो आपण आंदोलन केलं तेही गाजलं. त्याचबरोबर रस्त्याच्या संदर्भातही वेगवेगळी तुम्ही आंदोलनं केली, निवेदन दिली, तेही गाजली होती. तुमचं काय सांगा त्या दोन प्रकरणाबद्दल? मी नगरसेवक असताना 2007 ते 2012च्या दरम्यान नगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये मी 5 वेळेस म्हणजे वर्षाला एक वेळेस आंदोलन केले. म्हणजे 5 वर्षाच्या पिरियडमध्ये 5 आंदोलन मी उभा केली आणि ते एवढे जबरदस्त लोकहिताचे होते. ज्यावेळेस मी पाण्याचा प्रश्न घेऊन देगलूर शहराला गढूळ पाणी पुरवठा होत होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरपालिकेमध्ये सत्ता होती. मग आम्ही माझ्या डोक्यामध्ये विचारायला बाबा की देगलूर शहराला पाणी स्वच्छ मिळत नाही, मग आपण आंदोलन उभा केलं पाहिजे. मग आम्ही मोर्चा काढला. त्यावेळेस सहाय्यक जिल्हाधिकारी तुकारामजी मुंडे होते, त्यांनी आमच्या मोर्चाची दखल घेतली आणि तात्काळ नगरपालिकेला त्यांनी खडे बोल सुनावलं की देगलूर शहराला पाणी पुरवठा म्हणजे चांगल्या पद्धतीने द्या. आणि त्यांनाही चांगलं वाटलं की बा कुठलंही काही लोक वेगवेगळ्यासाठी करतात, तुम्ही तर लोकांच्या हितासाठी आंदोलन करतात. म्हणून प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या माध्यमातून एक असा आत्मविश्वास वाढत गेला की आपण जर आंदोलन उभा केलं तर आपल्याला न्याय मिळते, ही भूमिका घेऊनच आम्ही काम केलेलं आहे. सर, खरं तर आपण चळवळीमध्ये काम करत असताना वेगवेगळे आंदोलन, निवेदन हे करत असतानाच आपण पत्रकारितेला सुद्धा न्याय दिला. पत्रकारितेमध्ये सुद्धा आपण वळलात. पत्रकार एक कसा असावा, समाज हिताच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न मांडावेत हे आपल्या कार्यातून आम्हाला पाहायला मिळालं. नेमकं पत्रकारितेकडे तुम्ही कशामुळे वळलात, नेमकं काय भूमिका आहे यामागची? पत्रकारिता एक अत्यंत म्हणजे पारदर्शक असं काम आहे. समाजाला न्याय देण्याचं ते काम करते. वृत्तपत्राच्या माध्यमातून पीडित, शोषित, कष्टकरी समाजाला ज्या व्यथा असतात त्या व्यथा ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण मांडू शकतो. आणि हे मला या पत्रकारिता क्षेत्रामध्ये येण्यासाठी माझे भाऊ लक्ष्मण जळबा वाघमारे हे जिल्हा माहिती कार्यालयामध्ये कारकून होते. कारण
वृत्तपत्राचं जे काही संबंध आहे ते जिल्हा माहिती कार्यालयाशी नाळ जुळलेली असते. त्यांनी मला सांगितलं, बा तू तर कार्यकर्ता म्हणून तू काम करत आहेस, पण तुला एक मी वृत्तपत्र काढून देण्यासाठी सहकार्य करतो, तू अप्लिकेशन टाक जिल्हा अधिकारी कार्यालयाकडं आणि ते अप्लिकेशन टाक आणि तुला ते वृत्तपत्र मिळून जाईल. त्यांनी मला सांगितल्यामुळं मी या पत्रकारितेमध्ये आलो आणि वृत्तपत्र काढलं, साप्ताहिक उगवता तारा नावाचं, आणि त्या माध्यमातून मी समाजाची सेवा करण्याचं काम केलो. एक म्हण आहे की जितेने पोहोचे रवी तिथं, म्हणजे असे एवढं म्हणजे भारी उपमा पत्रकारांना दिली. जी बातमी म्हणजे सूर्यकिरणं काय सूर्याची किरण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तिथं पत्रकाराची नजर जाते आणि त्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला न्याय देऊ शकता म्हणून याच्यामध्ये वळलो आणि ते चांगल्या प्रकारे मी वृत्तपत्र चालवलो. त्यानंतरच्या काळामध्ये झुंज संघर्षाची या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या ज्या काही व्यथा होत्या त्या मांडण्याचं काम केलं, झुंज देण्याची काम केलं. त्या माध्यमातून असे कोणते महत्वाचे जे प्रश्न आपण उपस्थित केले की ज्यामुळे तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळाला? झुंज संघर्षाचे हे वृत्तपत्र जेव्हा मी सुरू केलं अजून पुन्हा मला, कारण माझं मन मला राहू देत नव्हतं की आपण गप्प न बसता पुन्हा आपण वृत्तपत्र काढावं आणि ते चालू करावं, म्हणून मी झुंज संघर्षाचे हे वृत्तपत्र सुरू केलं. आणि चालू करत असताना समाजातल्या वेगवेगळे प्रश्न माझ्याकडे यायचे. तसंच एक सांगण्यासारखं आणि आठवणीतला 1-2 प्रश्न आहेत माझ्याकडे, तसे भरपूर आहेत. पण बायलेकीचा संसार लावण्याचं आम्ही काम केलं. शहापूरची एक बायलेक होती, नागू मिस्त्री नावाचे ते मुलीचे वडील होते आणि तिला आदमपूरला दिलं होतं, पण तिला नवरा त्रास द्यायचा, काही बी बोलायचं, काहीतरी तिला म्हणजे घरीच बसून होती. पण आमचा प्रतिनिधी संजीव कुमार सोनकांबळे त्यांनी म्हणलं दादा, आणि तुम्ही एवढं खूप सुंदर लिखाण करता, चांगलं पेपरातून मांडता आणि संसार बायलिकीचं लागणं आलं आहे आणि तुम्हाला कसं करता येईल, कसं लिहिता येईल बघा बरं. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार आले त्या बायलिकीचे, त्याच्या बाजूने मी काय असं जबरदस्त लिखाण केलं आणि ते पेपर स्वतः नेऊन मी त्या गावात वाटलो, कुठल्या आदमपूर गावामध्ये. तो खडबडून मग तो जावई तिथला जागा झाला, अरे आपलं काहीतरी चूक होलाले, आणि म्हणलं की त्या बायलेके त्यानं बोलून घेतलं आणि तिला नांदून घेतला. तिचा सुखाचा संसार आहे. ते कुटुंब माझंही आम्हाला भेटले की धन्यवाद देते की तुमच्या झुंजमुळं जी झुंज तुम्ही माझ्यासाठी लढलात, माझ्या संसारासाठी लढलात, ते आज मी सुखानं जगत आहे. हे आशीर्वाद गोरगरिबांचे आहेत. दुसरा एक सांगण्यासारखा प्रसंग आहे. शहापूरमध्ये जिल्हा परिषद शाळा अत्यंत चांगली शाळा आहे. सगळे गावकरी तिथले समाजाचे लोक त्या शाळेला चांगल्या प्रकारे म्हणजे पाहतात करतात. तिथं 2 चपराशी होते, म्हणजे जातीनं वरिष्ठ असतील म्हणा, पण ते चपराशी होते. त्यांना झाडू मारायचं काम म्हणजे अपमान वाटायचं. शासनाची नोकरी त्यांना नोकरी मिळाली होती, पण झाडू मारायचं म्हणजे त्यांना वाटतं आम्ही झाडू मारावं का. मग हेही मला बातमी आमच्या माध्यमातून कळाली, प्रतिनिधीच्या माध्यमातून, मुख्याध्यापकाच्या माध्यमातून, सर हे चपराशी आहेत पण हे काही काम करणार आलेत आणि आम्हाला या माध्यमातून काहीतरी आपण लिहा बरं. मग मलाही त्याबद्दल वाटलं आणि मी त्यांच्याबद्दल लिहिलं की बाबा असं काय लिहिलं की ते चपराशी पार म्हणजे घाबरगुंडी त्यांची उडाली आणि नीट सरळ रस्त्यावर आले आणि ते कामाला लागले. मग तिथल्या स्टाफनं आमचं कौतुक केलं, बाबा तुमच्या लिखाणामध्ये एक ताकद आहे, तुमच्या लिखाणामध्ये एक दम आहे की ज्याच्यामुळं की म्हणजे तुम्ही बोलता ते लिहिता आणि लिहिल्यामुळं लोकांना म्हणजे जे काही काम व्हायचं ते होऊन जाते. एक अशी त्या माध्यमातून सुद्धा मी न्याय देण्याचं काम केलं. खूप चांगले असे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आम्ही समाजापुढे आणलं. माझं लिखाण एवढंच, म्हणजे मी स्वतःची स्तुती करत येत नाही. लोक म्हणजे मला म्हणायची झुंज कधी काढतात तुम्ही, झुंज तुमची आली नाही असं मला म्हणायचे. आणि मी संपादकीय लेख लिहायचं. मी एक वेळेस असं मी कॉलेजच्या विरोधामध्ये लिहिलं होतं, देगलूर महाविद्यालयाच्या विरोधामध्ये. त्यावेळेस प्राचार्य होते वाकोडकर सर, आणि वाकोडकर सर माझं संपादकीय वाचल्यानंतर म्हणायला लागले, अरे शत्रुघ्न हे तू लिहिलास का रे. कारण आम्ही तेव्हा श्रीधर दीक्षित, महेश गंदीगुडे, माणिकराय कुडे, श्रीकांत कुलकर्णी असा आमचा एक ग्रुप होता मराठी पत्रकार संघाचा. त्यांना वाटायचं बा शत्रुघ्नला एवढे कुठं अक्कल आहे आणि तेवढे एवढं चांगले होते का, हे तर आमचं श्रीधर लिहून दिला असं त्यांच्या डोक्यामध्ये. पण मी बाबासाहेबाचा लेकरू आहे, कारण मी बाबासाहेब वाचलेला आहे, दलित साहित्य वाचलेलं आहे आणि माझ्या भावाने मला जे काही साहित्य म्हणजे देत होते वाचायला, ते तू वाचल्यानंतर बुद्धीमध्ये भर पडते, मला लिहिता येते, बोलता येते. त्यामुळं मला काय सुचलं त्यावेळेस मी देगलूर महाविद्यालयाच्या विरोधात लिहिलो होतो. त्यावेळेस वाकोडकर सर परिषद झाले, अरे हे तर माझं श्रीधर लिहिलंय का. म्हणलं सर मी लिहिलं, म्हणलं श्रीधरला बोला म्हणलं. म्हणजे श्रीधर सुद्धा मला नाही तो स्वतः लिहिलाय, म्हणजे असं बघण्याचा दृष्टिकोन होता. म्हणजे त्या काळामध्ये जे दिग्गज पत्रकार होते आणि त्या पत्रकारामध्ये तुमची ही गणना केली जात होती. खरं तर आपण
पत्रकारिता, सामाजिक चळवळ, त्याचबरोबर राजकारण हे सगळं करत असताना म्हटलं जाते की आपल्या कुटुंबाचा पाठबळ किती महत्वाचा आहे, त्यानुसार त्या माणसाची प्रगती होत असते. निश्चितच आपल्या कुटुंबाकडून तसं योगदान आलं म्हणून तुम्ही ते घडत गेलात असं म्हणता येईल. आणि हे सगळं करत असताना आपण एवढे शिक्षित आहात, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपण नोकरीकडे न जाता समाज हितासाठी काम केलात, चळवळीसाठी काम केलात. हे सगळं करत असताना कुटुंबाकडून कधी प्रेशर आला नाही का? आई वडिलांनी कधी रागावलं नाही का? किंवा पत्नीनं तुम्हाला असंच का करता कधी असं म्हटलं नाही का? काय सांगाल याबद्दल? कुटुंबाच्या ज्या भूमिका होत्या त्या चळवळीच्या संदर्भामध्ये तुमच्या बाबतीमध्ये कशा घडल्या? अत्यंत महत्वाचा आपण प्रश्न विचारलात. कारण कुठल्याही आई वडिलांना मायबापाला वाटते की आपला पोरगा नोकरी करावं, शिक्षण घेऊन नोकरी करावं, कुटुंबाचा आधार बनावा, मायबापाचा आधार बनावा. आणि कुठल्या पत्नीला वाटत नाही की माझा नवरा नोकरी करावा. माझ्याही घरी तीच परिस्थिती होती. माझे आई वडील सफाई कामगार म्हणजे वडील होते, बाबा होते, आई म्हणजे मजुरी करणारी होती. आणि त्यामुळं त्यांनाही वाटलं माझा मुलगा शिक्षण शिकून नोकरी करेल, आमचा आधार बनेल. आणि माझ्या पत्नीनं सुद्धा स्वप्न घेऊन आले ती की माझा नवरा नोकरी करेल म्हणून. पण हे सगळं करत असताना मला संधी मिळाली होती नोकरी करण्याची. पण मी समाजाचा माझ्या डोक्यामध्ये माझी चळवळ होती. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट माझ्या डोक्यामध्ये होती. महापुरुषांचे विचार माझ्या डोक्यामध्ये होते. मग आपण नोकरी करतो हे काम कोण करावं, अशामुळं मी त्या नोकरीला नाकारलं आणि चळवळीमध्ये मी कायम काम करण्याचं म्हणजे ठरवलं. त्यामुळं घरामध्ये थोड्या कुरबुरी झाल्या, पण कधी कधी त्यांनी विरोध मला केला नाही. पण माझ्या बाबांनी, माझ्या माईने, माझ्या पत्नीने मला भरभरून सहकार्य केलं की बाबा तू समजदार आहेस, तू शिकलेला आहेस, तुला जेवढं कळलं तेवढं तू करत असशील, तुला चांगलं वाटत असेल तू करत असशील, तुझ्या कामाला आमचं सपोर्ट आहे. माझी माझी पत्नी असेल, माझी माय असेल, माझा बाबा असेल, त्यांनी त्यांच्या बी स्वप्न होते. पण मी जे काय करतो ते त्याच्यात ते समाधानी होती, आनंदी होती. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी या चळवळीमध्ये इथपर्यंत आलो. खरं तर तुम्ही चळवळ करत असताना जे ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, एक सच्चा कार्यकर्ता, एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून तुमची ओळख झाली होती. आपल्या चांगुलपणामुळं, आपल्या समाजामधल्या ज्या व्यथा आहेत तुम्ही ते मांडत होता लिखाणाच्या माध्यमातून. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना तहसीलचे काम असतील, वेगवेगळ्या योजना असतील, अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही धावून गेलेले होतात. आणि त्यामुळे तुमची प्रतिमा ही समाज हितासाठी लढणारा एक लढावया म्हणून, एक सच्चा कार्यकर्ता म्हणून झाली. आणि नंतरच्या काळामध्ये तुम्ही चंद्रकांत हंडोरे हे जेव्हा सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करू लागले होते, त्या काळात अत्यंत जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख होती. काय सांगाल सर एकूणच याबद्दल? मी ज्यावेळेस भारिप बहुजन महासंघ सोडल्याच्या नंतर मी थांबलो होतो आणि आदरणीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या चळवळीमध्ये मी सहभागी झालो. भीमशक्तीचा कार्यकर्ता म्हणून मी तालुका अध्यक्षपद काम केलो. आणि काम करत असताना मी ज्यावेळेस मंत्री साहेब होते त्यावेळेस साहेबांकडे जायचो. त्यावेळेस साहेब म्हणायचे, अरे काय थोबडं वरी करून येतं रे, काहीतरी काम घेऊन या असं म्हणायचे. आम्हाला काम काय घेऊन यावं असं मला सुचत नव्हतं. मग साहेबांनीच बोलून, त्यांचे खाजगी सचिव होते खारके साहेब, त्यांना बोलून त्यांनी आम्हाला हॉस्टेल वगैरे दिलं. आणि ते हॉस्टेल मिळाल्यामुळे आम्हाला मिळालं आणि त्या हॉस्टेल घेऊन आम्ही ते काम काय म्हणतात हॉस्टेल चालू लागलो. आणि त्याच्यामधून सुद्धा एक समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजामध्ये नाव गेलं, शत्रुघ्न वाघमारेला हॉस्टेल साहेबांनी दिलं म्हणून हे कौतुक सुद्धा झालं. लोकांनी आमची पाठ थोपटली. अनेक लोक दिग्गज रांगा घेऊन रांगेमध्ये होते घबाडे घेऊन, पण त्यांना ते मिळालं नाही. पण कार्यकर्त्याला साहेबांनी बळ दिलं, कार्यकर्त्यांना साहेबांनी मोठे केलं. आणि त्या माध्यमातूनच मी इमानी एतबारी साहेबाशी जोडले गेलो. आणि त्यांच्या पडत्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक साहेबांच्याकडून फायदा करून घेतले, करोडो रुपये घेतले आणि साहेबांची साथ सोडली. आणि आम्हाला साहेबांनी खाजगीमध्ये बसताना बोलायचे, अरे मी तुम्हाला काय दिलो, वसतिगृह तर दिलो ना, पण तुम्ही माझ्यासोबत इमानदारी आहात, आजपर्यंत टिकून आहात. आणि म्हणून तो विश्वास साहेबासोबत आम्ही कमवला. आणि आज मी तुम्हाला गर्वानं सांगतो, देगलूरमध्ये एक 10 दिवसाखाली लग्न समारंभ होता मंगलपरिणयाचा. आणि त्यामध्ये वंदनीय पूजनीय भदंत पय्याबुद्धी नांदेडचे आले होते. आणि त्या लग्नाला मला जायला थोडा उशीर झाला. आणि जेव्हा विधी संपन्न होत असते वेळेस 2 मिनिटं थांबल्यानंतर आदरणीय पूज्य भदंत पय्याबुद्धीने तो माईक हातात घेऊन म्हणजे बोलले की बाबा आताच नुकताच महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांचे अत्यंत विश्वासू शत्रुघ्न वाघमारे यांचं आगमन झाल्यानंतर माझं मन एकदम भरून आलं
की मला म्हणजे गुरु धम्मगुरु माझं नाव घेतात, म्हणजे एवढं विश्वास कमवला मी या साहेबाजवळ. हे मला म्हणजे भरभरून आलं, म्हणजे त्या डोळ्यामध्ये म्हणजे पाणी आलं की भदंत म्हणजे नाव घेतात, म्हणजे मी एवढं नाव कमवलं, विश्वास कमवला, हे कुठं माझ्या कामाची पावती आहे असं मला वाटलं. खरं तर आपण आपल्या म्हणजे चळवळीत असताना किंवा राजकारणामध्ये काम करत असताना किंवा संघटनेमध्ये काम करत असताना तुम्ही त्यांचे विश्वासू तर होतात, पण समाजामध्ये माझ्या हक्काचा माणूस म्हणून, समाजामध्ये माझं कोणीतरी काम करते म्हणून हे सर्वसामान्यांचे सुद्धा एक विश्वासू कार्यकर्ते होतात, हेही तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. गेल्या विधानसभेच्या पूर्वी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरावं या अनुषंगाने आपली तयारी ही चालू होती. आणि ही तयारी नुसती नव्हती तर वेगवेगळे उपक्रम राबवत आणि समाजामध्ये तुमचं नावही झालं होतं. आणि अचानक निवडणुकीच्या मेन टप्प्यावरती आपण माघार घेतला, नेमकं काय त्यामागची काय भूमिका होती? राज्याचे माजी मंत्री, सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेबांनी मला या विधानसभे निवडणुकीमध्ये बा तुझी उमेदवारी का असू शकत नाही, आणि त्यांनी बोलल्यामुळेच मी उमेदवारी मागण्यासाठी आणि प्रचाराला लागलो होतो. आणि मी प्रचारही चांगल्या प्रकारे केला होता, लोकांनी भरपूर मला प्रतिसाद सुद्धा दिलं होतं. आणि ज्यावेळेस म्हणजे आमची मागणी होती, म्हणजे माझी स्वतःची अशी मागणी होती, मी असं म्हणेन की बाबा बौद्ध समाजाला एक वेळेस प्रतिनिधित्व या मतदारसंघातून मिळालं पाहिजे. आणि ती भूमिका घेऊनच आम्ही मी अनेक वेळा पक्ष नेतृत्वाकडे म्हणा किंवा काँग्रेस पक्षाकडे म्हणा, इथल्या लोकलच्या म्हणजे जिल्हा लेवलच्या यांच्याकडे म्हणा, आम्ही बौद्ध समाजाला एक वेळेस प्रतिनिधित्व द्यावं या भावनेतून आम्ही मागणी केली असता काँग्रेस पक्षाने आमच्या मागणीला म्हणजे न्याय दिला आणि बौद्ध समाजाला उमेदवारी दिल्यामुळं मी म्हणजे आमचा उद्देश सफल झाला. बौद्धाला तिकीट दिल्यामुळं किंवा उमेदवारी मिळाल्यामुळं मी माझं जे काही प्रचाराची जी उमेदवारी होती ती मी माघार घेतली. आणि आम्हाला जे वाटलं की बौद्धाला उमेदवारी मिळाली आणि आपण आता स्पर्धा करायची नाही, आणि ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्यासाठी आपण म्हणजे जीव तोडून काम करायचं, ते उमेदवार नाहीत, मी स्वतः उमेदवार म्हणून, अशा पद्धतीनं आम्ही आमची भूमिका घेऊन मी काम केलो आणि त्यामुळेच मी माझी उमेदवारी मागे घेतली. पण खरं तर त्या निवडणुकीमध्ये पराभवाला सुद्धा बौद्ध समाजाच्या उमेदवाराला जावं लागलं होतं, काय सांगाल याबद्दल? समाजामध्ये ज्या ज्या पद्धतीने काम करणारी माणसं आहेत, खरं तर सगळ्या जाती धर्माचे लोक जे काँग्रेस पक्षामध्ये आहेत, त्या काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांनी जर खरोखर इमान इतबारे काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यासाठी ज्या पद्धतीने त्याने प्रयत्न इतर म्हणजे ज्यावेळेस स्वर्गीय रावसाहेब अंतापूरसाठी केले, जितेश अंतापूरसाठी केले, तसं जर निवृत्ती कांबळेसाठी जर काम केले असते तर नक्कीच काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता. पण काँग्रेसमध्येच राहून काँग्रेसच्या उमेदवाराला दगाबाजी काही लोकांनी केली आणि ह्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा सुद्धा मोठा सहभाग आहे. आणि लोक म्हणजे जे काय म्हणतात की बा लाडक्या बहिणीला आमच्या भावाला म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे जे बायका आहेत, आमच्या भावाने आम्हाला कधी पैसे दिले नाहीत एवढे, पण सरकारने आम्हाला पैसे दिलं, त्यामुळं लोकांचे मन बदलले, लोक पैशाला भुलले आणि काँग्रेसचा उमेदवार पराजित करण्यामध्ये लाडक्या बहिणीने सुद्धा काँग्रेस उमेदवाराचा जीव घेतला असं या ठिकाणी मी म्हणू शकते. सर, खरं तर आपण सामाजिक कार्यामध्ये, राजकारणामध्ये आणि वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण समाज हितासाठी अनेक काम केलं आणि आजही करत आहात. एकूणच हे काम करत असताना एक समाजातले कार्यकर्ता म्हणून आज खरं तर आपला वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी आपलं एखादं ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायचा आपला प्रयत्न असतो. जर समजा येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुका सुद्धा आहेत स्थानिक लेवलच्या, जर तुम्हाला पक्षाने संधी दिली किंवा तशा पद्धतीची जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहात का, काय सांगायला? मी भीमशक्ती सामाजिक संघटना व काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. मी पक्ष कधी बदलला नाही, पक्षाची कधी गद्दारी केली नाही आणि भविष्यात सुद्धा मी पक्ष सोडून कुठे जाणार नाही. हांडोरे साहेबांचा कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून याही पुढे मी काम करेन. आणि राहिला स्थानिक लेवलच्या निवडणुकीचा प्रश्न, ज्यावेळेस वरिष्ठ जे काही मला आदेश देतील आणि निवडणुकीमध्ये मी थांबावं की नाही
हे वरिष्ठांनी सांगितलं जे निर्णय देतील त्या निर्णयाचं मी पालन करेन. आणि निवडणुकामध्ये उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हा मी आज सांगू शकणार नाही, कारण पक्षश्रेष्ठी काय ठरवली हे त्यांच्याकडचा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये मला जर उमेदवारी पक्षानं जर मला म्हणले बा तुम्ही ही निवडणूक लढवा असं जर पक्षानं मला सांगितलं त्यावेळेस मी पक्षाचा आदेश पाळेन. खरं तर सर आपण म्हणालात की येणाऱ्या काळामध्ये पक्षांचे जे आदेश आहेत ते पाळणार आहात. एकूणच सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि त्याचबरोबर राजकीय जीवन जगत असताना तुम्हाला काय वाटतं की आपण येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं येणाऱ्या वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपण एक कशा पद्धतीचे संकल्प करू इच्छिता समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राच्या या संतांची भूमी असं म्हटलं जातं. यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा या महामानवांचे विचार या महाराष्ट्रामध्ये खोलवर रुजलेले आहेत. त्या महामानवांच्या विचारावर काम करण्याचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि ती उर्मी, ती जिद्द माझ्या मनात आहे आणि या महामानवांच्या विचारावरच मी काम करणार आहे. आणि समाजाच्या हितासाठी, समाजाच्या प्रश्नावरती ज्या वेळेस काही समाजाचे प्रश्न निर्माण होतील त्यासाठी त्या प्रश्नावरती मी काम करेन. आणि देगलूर च्या म्हणजे जे आपला तालुका आहे, आजूबाजूचा जो बिलोली तालुका आहे, मुखेड तालुका आहे, या तालुक्यामधले जे जे काही प्रश्न असतील समाज हिताचे, जे कुठल्याही समाजाचे असतील म्हणजे विकासाचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी सुद्धा मी या भीमशक्ती चळवळीच्या माध्यमातून लढा उभा करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ह्या भावनेतूनच येणाऱ्या काळामध्ये लोक आंदोलन, लोकांसाठी काम करेन, लोकांसाठी जगेन. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो, या राज्याचे काहीतरी देणं लागतो. ह्या महामानवांचा म्हणजे जो महासंदेश आहे. बाबासाहेब म्हणाले की देशावर प्रेम करणारे आमचे बाबासाहेब होते, देशाच्या हितासाठी काम करणारे बाबासाहेबांचे विचार होते. मग महामानवांचे सुद्धा ते सगळ्या महापुरुषांचे विचार, त्या महापुरुषांच्या विचारावर काम करण्याची माझी इच्छा आहे. ते मी यापुढेही काम करत राहीन आणि ती मला काम करण्याची माझी इच्छा आहे. खरं तर आपण आपल्या जीवनाबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. आज तागाई तुम्हाला अनेक वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे मित्रपरिवार हे तुमच्यावरती तसं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्यापुढे तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी अशा शुभेच्छेचा वर्षाव होत आहे. आणि आमच्याही टीमकडून, कारण तुम्ही आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजपर्यंतचा जो आपला प्रवास आहे आणि समाज हिताच्या दृष्टिकोनातून जे आपण कार्य केलेलं आहे त्याचा उलगडा केलेला आहात, मनसोक्त आपण गप्पा मारलेला आहात, त्याबद्दल माइंडलाईट मीडियाच्या वतीनं आपलं पुण्याच्या एकदा वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. आपलं दीर्घायुष्य हो, समाज हिताच्या दृष्टिकोनातून आपलं आयुष्य सत्कारणी लागो या मनपूर्वक शुभेच्छासह आपली या ठिकाणी रजा घ्यायला तयार आहे. धन्यवाद. मी माइंडलाईनचे संचालक मिलिंद वाघमारे व त्यांच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला बोलण्यास प्रवृत्त केलं, माझ्या भावना जाणून घेण्याचं प्रवृत्त केलं आणि माझ्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्यांनी मोकळेपणाने या ठिकाणी हे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून गेलं. त्यामुळे मिलिंद वाघमारेंचे, त्यांच्या माइंडलाईनच्या सर्व परिवाराचे मी मनापासून स्वागत करतो. मी एक कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याला माइंडलाईनच्या माध्यमातून मनमोकळ्या गप्पा या ठिकाणी त्यांनी घडून आणल्या. त्यामुळं काय कोणाला ह्या आवडतील, कोणाला रुचतील, कोणाला नपसतील, पण मला जे बोलण्याची त्यांनी संधी दिली त्यांचे आणि त्यांच्या सर्व माइंडलाईनच्या परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. आणि मला जे शुभेच्छाचा त्यांनी मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. मी थांबतो. धन्यवाद. जय भीम.